हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाऊ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग हा रुटीन नसणार आहे. आजचा व्लॉग हॉल व्हिडिओ असणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं तर मला माझं किचन सेट करायचं आहे, थोडंसं चेंज करायचं आहे त्यामध्ये. त्यासाठी मी बऱ्याचशा वस्तू मिशोवरून मागवल्या आहेत आणि खूप स्वस्तात मस्त प्रोडक्ट आहेत. तर त्याच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप छान प्रोडक्ट आहेत सगळेच प्रोडक्ट आज आलेले आहेत आणि एक प्रोडक्ट तर आत्ताच आला आहे, अजून मी त्याला ओपन पण केलं नाही आहे. बाकी सगळे प्रोडक्ट मी खोलून बघितले आहेत. सगळे प्रोडक्टची क्वालिटी खूप छान आहे. तुम्हाला दाखवून देते किती सारे प्रोडक्ट मी मागवले आहेत. थोड्याच दिवसात मी किचन सेट करेल, त्याचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. पण अजून आता म्हटलं शिवरात्री झाल्यावरच सगळं होणार आहे, कारण मला किचनची थोडीशी साफसफाई करायची आहे, नंतर किचन सेट करेल. तर चला आता काय काय प्रोडक्ट मागवले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते. सगळे प्रोडक्ट मी इथे टिपोईवरती ठेवले आहेत, म्हणजे घ्यायला बरं पडेल. एक एक तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी ही एक बास्केट आहे छोटीशी. ही पण मी किचनसाठीच मागवलं आहे. यामध्ये छोटे मोठे कुठली पण किचनची वस्तू, कारण की माझ्या किचनमध्ये स्पेस कमी आहे, म्हणून किचनचे नॅपकिन वगैरे छोटी मोठी काही पण वस्तू असली तर यामध्ये ठेवू शकता, त्यासाठी मागवलं आहे. आणि दिसायला पण खूप क्यूट आहे. अशी एक कॅप येते याला आणि जास्त महाग पण नाहीये, 112 की 14 रुपयाचं आहे. तर ही झाली पहिली वस्तू. ही प्लास्टिकच्या थैलीतच आली होती म्हणून अशी सुट्टीच आहे. आणि दुसऱ्या ह्या 2 बास्केट आहेत छोट्या छोट्या. तर ह्यामध्ये पण आपण किचनचा छोटा मोठा काही पण सामान असला तर ठेवू शकतो. आणि बांबूच्या अशा बास्केट असल्या की मग थोडासा बोहो लुक येतो आणि सुंदर दिसते. ही एक छोटीशी आहे आणि ही एक मोठी आहे. छान आहे. ही पण जास्त महाग नाही, 170 की 68 रुपयाच्या 2 आहेत. आणि दुसरं असे मी एक किचन कंटेनर मागवले आहेत. फ्रीजचे कंटेनर आहेत. बऱ्याच वेळा काय होते, आपण फ्रीजमध्ये अद्रक, लसण, मिरची वगैरे वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवतो, मग ते शोधायला थोडासा उशीर लागतो. आणि हा कसा मग एकच डबा जर आपण फ्रीजमध्ये ठेवला, यामध्ये अद्रक, लसण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर असं लिंबू असं वेगवेगळे वस्तू थोडे जरी ठेवले, एकच डब्यामध्ये सगळं सापडून जाते. वेगवेगळा डब्बा खोलायची गरज पडत नाही. तर हा एक मी फ्रीजसाठी मागवला आहे. आणि दुसरं असे स्पून मागवले आहेत. अशा 4चा सेट आहे. फक्त 50 रुपयाला 4 मिळाले आहेत. 50 कसे 51 रुपयाचे 4 आहेत आणि खूप छान आहेत. थोडेसे लांब पण आहेत. मी कधी कधी रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते, शॉर्ट व्हिडिओमध्ये, लॉंग व्हिडिओमध्ये. तेव्हा हे थोडे चांगले दिसतात. आणि खूप सारे युट्यूबरच्या जवळ बी आहेत, मी बघितले होते. बरेच दिवस झाले घ्यायची इच्छा होती, पण फक्त 50 रुपयाला 4 मिळाले. मग काय महाग आहे म्हणून मी हे मागवले आहे. छान आहे क्वालिटी पण. आणि दुसरा अशा ह्या बास्केट मी मागवल्या आहे. हे बघा, 2चा सेट आहे. हे पहा, अशा बोहो स्टाईलने थोडं आपण डेकोरेट केलं तर घरात खूप सुंदर दिसते. हे बघा, अशा 2 आहेत. आणि हवा तर तुम्ही यामध्ये लसूण सुद्धा ठेवू शकता आणि वरून काही डेकोरेटिव्ह प्लांट ठेवलं तर खूप सुंदर दिसते. तर अशा या 2 आहेत. दोन्ही एकच साईजच्या आहेत. खूप सुंदर आहेत. या पण जास्त महाग नाहीये. फक्त आता मला याची प्राइस आठवत नाहीये, पण मस्त आहे या. आणि आम्ही कुठं ठेवणार आहे हेही तुमच्या सोबत लवकरच शेअर करणार आहे.
2चा सेट आहे. तेलाची जी बॉटल असते ती ठेवण्यासाठी मी मागवले आहेत, कारण की ती माझ्या खिडकीवरतीच पडलेली राहते, म्हणून त्यासाठी स्पेशल मी हे ट्रे मागवला आहे. एक जर घ्यायला गेली तर महाग भेटत होती 150 की 200 रुपयाची, आणि हा 200 रुपयाला 211 रुपयाला 2चा सेट भेटत होता. म्हणून मग म्हटलं 2च मागवून घेते, एक कामात येईल कुठे पण. तर असं आहे, छान आहे क्वालिटी. 100 रुपयाच्या मानाने काही महाग नाही आहे. ह्या 2 ट्रे आहे. आणि दुसरे असे मी चहा साखरसाठी हे डबे मागवले आहेत. तर मी छोटं जे रेक तुम्हाला दाखवलं होतं ना, त्यासाठी आहे. चहा साखर कॉफी असे 3 डबे आहेत हे चहा साखर कॉफीसाठी. छान आहे याची पण क्वालिटी. एअरटाईट आहेत आणि हेही स्वस्तच आहे. 170 का 80 रुपयाचे आहे. तर जे छोटं स्टँड मी तुम्हाला दाखवलं होतं ना, त्यावर ठेवायसाठी मी मागवले आहेत. आणि दुसरं हे सुद्धा डबे मी मागवले आहेत. ही काही युनिक वाटले मला. हे मी फ्लिपकार्ट वरून घेतले. हे पण 3चा सेट आहे. असं लिहिलं आहे याच्यावरती सुद्धा, टी, शुगर, कॉफी. आणि हे पण एअरटाईटच आहेत. मस्त आहेत हे. याची डिझाईन पण थोडीशी वेगळी, थोडी युनिक आहे. आता हे ठेवू की ते ठेवू असा विचार पडलाय, पण बघते आता. 3 आहेत हे. छान आहेत हे पण डबे. वरतून असा प्लास्टिकचा, काच नाहीये, प्लास्टिकच आहे. आणि हे फ्रीज वरती लावण्यासाठी मी मॅग्नेट मागवलं आहे. हे कसं आठवड्याची प्लॅनिंग करायची असली, कुठल्या दिवशी नाश्ता जेवण काय बनवायचं ते सगळं जर आपण लिहून ठेवलं आणि डोळ्याच्या समोर असलं तर मग आपल्याला जास्त दिमागमध्ये ठेवायची गरज पडत नाही, आणि मग आपलं सोपं होते आधीपासून तयारी करणं. त्यासाठी मी हे फ्रीजवरचं मॅग्नेट मागवलं आहे. आणि ग्रोसरीची लिस्ट सुद्धा आपण इथे लिहू शकतो, किंवा कालच्या दिवशीचा काय प्लॅन आहे तो सुद्धा आपण इथं रोजच्या रोज लिहिलं तर आपल्या डोळ्याच्या समोर राहते, तर आपल्याला मग बरं पडते. त्यासाठी हे मी मागवलं आहे फ्रीजवरती चिटकवण्याचा. सोबत ही पेन सुद्धा येते आणि इथे इरेझर पण आहे. लिहिलं की लगेच आपण याला पुसू पण शकतो. तर हे मला खूप उपयोगी येणार आहे, त्यासाठी मी हे मागवलं आहे. हे खूप उपयोगी आहे आपल्या सगळ्याच बायकांसाठी, तर हे मागवायलाच पाहिजे. थोडंसं महाग म्हणजे 180 रुपयाचं आहे, पण ठीक आहे. आता रोजची प्लॅनिंग जर आपल्याला करायची असेल आणि वेळ कमी असेल तर मग अशी एखाद वस्तू आपल्याला पाहिजेत. अशी एखाद वस्तू आपल्याजवळ पाहिजे. तसे बरेच डिझाईनमध्ये येतात, असे वेगवेगळे टू डू लिस्ट वगैरे येते. पण मला हे आठवड्याची प्लॅनिंग करायचंच मागवायचं होतं, त्यासाठी मी हे मागवलं आहे. तर छान आहे हे पण, मला खूप उपयोगी पडणार आहे, त्यासाठी मी हे मागवलं आहे. आणि याच्या मागे ना मॅग्नेट असते, तर इझिली असं चिटकून जाते. हे आपल्याला काहीच कवर बिवर काढायची काहीच गरज पडत नाही. असं लावलं की लगेच चिटकून जाते. आणि पेन सुद्धा अशी फ्रीजला चिटकून जाते. मी लावेन तेव्हा दाखवेनच तुम्हाला. जेव्हा मी किचन सेट करेन एकदाच, तेव्हा सगळ्या वस्तू तुम्हाला दिसणार आहेत. आणि हे पार्सल आत्ताच आलं आहे, अजून मी याला ओपन पण केलं नाही. मिशोचे प्रोडक्ट आता बऱ्यापैकी चांगले यायला लागले आणि तेही स्वस्तात. तर हे असे काही प्लांट आहेत, पण खूप छोटी साईज आहे याची. मला वाटलं होतं थोडी मोठी येईल. हे
3चा सेट आहे आणि 155 की 57 रुपयाचे 3 आहेत. पण छोटे वाटत आहेत मला, थोडे मोठे हवे होते. असे 3 आहेत. वेगवेगळी डिझाईन आहे पण छान वाटत आहेत. लहान पण अगदी क्यूट वाटत आहेत. हे प्लास्टिक आहे, सिरामिक नाहीये, पण छान आहे क्वालिटी. पण एवढंच की साईज थोडी लहान आहे, थोडेसे अजून मोठे पाहिजे होते. पण मस्त वाटतात ना असे ठेवले तर कुठे. तर राहू देईन मी याला, एवढे काही खराब नाहीये. छान आहे याची पण क्वालिटी. हे पहा, असं तर एक आहे माझ्याकडे ऑलरेडी, पण त्याचं पॉटची डिझाईन थोडीशी वेगळी आहे. हे राऊंडमध्ये आहे तर मस्त वाटतंय. छान आहे तशी क्वालिटी, एवढे काही खराब नाही. एवढंच का साईज थोडी छोटी आहे, थोडी अजून मोठी पाहिजे होती. पण ठीक आहे, 50 रुपयाच्या मानानं कायच भेटते. चांगलं आहे तसं. तर ह्या एक प्रोडक्ट होता. आता शेवटचं एक प्रोडक्ट राहिलं आहे, ते दाखवून देते तुम्हाला. हे आहे ते वास गोल्डन कलर मध्ये. हे आधी मी व्हाईट कलर मध्ये मागवलं होतं, पण त्याची हाईट थोडीशी मला कमी वाटत होती आणि याची हाईट थोडी जास्त आहे. जास्त पण मोठी नाहीये, थोडीशी जास्त आहे. पण हे आवडलं मला म्हणून मी हे ठेवून घेतलं. हे स्टँड आहे, मेटलचंच आहे स्टँड पण, आणि हे फ्लावर पॉट पण छान आहे याची पण क्वालिटी. आणि हे फक्त 250 रुपयाचं आहे. त्या आधी मागवलं होतं ते 300 रुपयाचं, पण त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे. हे फक्त 250 रुपयाला. एरिका पाम ट्री जे मी मागवलं आहे ना आर्टिफिशियल, ते मला यामध्ये ठेवायचं आहे. आणि कुठे ठेवायचं आहे ते पण शेअर करेनच तुमच्यासोबत. तर अशी होती माझी मिशोची शॉपिंग, जे की अगदी स्वस्तात मस्त प्रोडक्ट मी मागवले आहेत. आणि सगळेच प्रोडक्ट अगदी मस्त रिजनेबल प्राईसमध्ये आहेत आणि खूप सुंदर आहेत. क्वालिटी पण खूप छान आहे. बऱ्यापैकी मिशोवरती आता वस्तू सगळ्या चांगल्याच येतात आणि स्वस्तात मस्त असतातच. मिशोपेक्षा दुसरा कुठल्याही ॲपवरती एवढ्या स्वस्त वस्तू तुम्हाला मिळणार नाही. तर माझं किचन मला लवकरच सेट करायचं आहे, त्यासाठी मी सगळ्या वस्तू मागवल्या आहेत. आणि कुठे सेट करणार आहे ते तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. चला तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही शॉपिंग, मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.